रविवारी सायंकाळच्या सुमारास टेटलीवरून साताऱ्याकडे निघालेल्या एसटी बसच्या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। सातारा डेपोची ही बस साताऱ्याहून टेटलीला 12 वाजता जाते। ती टेटली येथून दुपारी पोहोचून 2च्या दरम्यान पुन्हा साताऱ्याकडे रिटर्न येत असताना अंधारी बस स्टॉपच्या वरच्या बाजूला एक धक्कादायक वळणावर समोरून आल्यानं डंपरनं एसटीला समोरून जोरदार धडक दिली आणि त्यानंतर सगळीकडे हाहाकार उडाला। जिकडे तिकडे रक्त फक्त दिसत होते। डंपरनं दिलेल्या जोरदार धडकेमुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीमध्ये जाऊन कोसळली। हा भीषण अपघात घडताच बसमधील बसलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा ऐकू येत होता। अंधारी कासच्या जंगलामध्ये घडलेल्या या भीषण अपघातामध्ये बसमध्ये बसलेल्या एकूण 32 प्रवाशांसोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगाचा अक्षरशः थरकाप उडेल। बसमध्ये बसलेल्या प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। रविवारीची शांत सायंकाळ, सुमारे सायंकाळचे 4:30 वाजले होते। टेटलीवरून साताऱ्याकडे निघालेली एसटी बस आणि त्यात बसलेले 32 प्रवासी। एक सामान्य दिवस, एक नेहमीचा प्रवास, पण फळणी गावच्या हद्दीत पोहोचताच नियतीनं एक असं वळण घेतलं की ज्याचा अंदाज कोणालाच नव्हता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल, खोल खाली दरी, शेजारच्या वाघाच्या पाणवठ्याचा अंधारात बुडलेला तो पट्टा आणि अचानक एका धोकादायक वळणावर साताऱ्याहून भरून आलेल्या डंपरनं एसटीला समोरून जोरदार धडक दिली। धडक दिल्यानंतर एसटी बसला 70 ते 80 फूट मागे रेटत नेलं। या धडकेमुळे एसटीतील प्रवाशांचे हात मोडणे, तोंडाला मार लागणं, ओठ फाटणं अशा स्वरूपाच्या गंभीर जखमा झाल्या। संपूर्ण एसटीत रक्त सांडलं होतं। बस अजून 5 ते 7 फूट मागे गेली असती तर मोठ्या दरीत कोसळून जीवितहानी झाली असती, पण सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही आपला जीव गमवावा लागला नाही। अपघातानंतर डंपर चालकानं तिथून पळ काढला तर क्लीनर जखमी झाला। त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीनं जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र बामनोली इथं, सर्वसाधारण रुग्णालय सातारा इथं, तर काहींना साताऱ्यातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले।